मंडळी 90च्या दशकात ब्राह्मणवादी वर्चस्वाविरुद्धच्या चळवळीतून बहुजनवादी विचारांची संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला। आक्रमकपणा ही संभाजी ब्रिगेडची ओळख आहे। ज्यांच्या आंदोलनांनी आक्रमक भूमिकेने महाराष्ट्रात एक नवा सामाजिक आणि राजकीय प्रवाह निर्माण केला, जो अनेकदा वादातही सापडला। त्या संघटनेच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचं समाजकारण ढवळून निघतंय। अशा वेळी शाही फिकीचे हात दीपक काटेचे असले तरी त्याचा गॉडफादर महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा सनसनाटी आरोप प्रवीण गायकवाडांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला। शिवाय भाजप आणि संघ परिवाराला संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ संपवायची आहे असा आरोपही केला। प्रवीण गायकवाड यांच्यावरची शाही फेक ही अचानक घडलेली घटना नाही। गेल्या 3 दशकापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ब्रिगेड आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यातल्या संघर्षाचा हा परिपाक मानला जातो। त्यामुळे भविष्यात हिंदुत्ववादी संघटना आणि संभाजी ब्रिगेड मधला संघर्ष नव्यानं उफाळण्याची शक्यता आहे। खरं तर संभाजी ब्रिगेड आणि हिंदुत्ववादी संघटनांमधल्या वैचारिक संघर्षाला महाराष्ट्राचा मोठा इतिहास आहे। महाराष्ट्रात हिंसक घटनांची त्याला किनार आहे। सामाजिक समता आणि ब्राह्मणवादी इतिहासाच्या विरोधात लढा देण्याच्या उद्देशानं संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली। त्यामुळे पारंपरिक दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांसोबत त्यांचा वैचारिक संघर्ष अटळ होता। घडलंही तसंच। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना इतिहासाच्या पानांमधून नीट न्याय दिला गेला नाही अशी मांडणी संभाजी ब्रिगेडने केली, तर हिंदुत्ववादी संघटनांनी कायम शिवाजी महाराजांचं वर्णन हिंदू राजा असं केलं। जिथं संभाजी ब्रिगेड शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष राजा असं म्हणत हिंदुत्ववादी महाराजांना मात्र हिंदू धर्मरक्षक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतात। संभाजी ब्रिगेड ब्राह्मणवादाला वर्णवर्चस्वाचं प्रतीक मानतं, तर हिंदुत्ववादी संघटनांना ब्राह्मणांचं ऐतिहासिक योगदान मोलाचं वाटतं। जिथं संभाजी ब्रिगेड बहुजन सशक्तीकरणावर भर देतं, तर हिंदुत्ववादी संघटनांचा भर धर्म परंपरा आणि सांस्कृतिक एकात्मतेवर असतो। हाच वैचारिक संघर्ष महाराष्ट्रात गेली 3 दशकं सुरू आहे। संघर्ष हा केवळ इतिहासाच्या व्याख्यांवर आधारित नाहीये। समाज रचना, वर्णव्यवस्था, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवाद यासारख्या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे। त्यामुळे तो नीट समजून घेणं गरजेचं आहे। त्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। समजून घ्यायचंय की एकमेकांच्या जीवावर हे सगळे उठलेत का? वैचारिक लढाई आहे, मग आता ती हातघाईवर का आलेली आहे?